गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रही होते, त्यांनी कोणाकोणाचे उमरे झिजवले याचे साक्षीदार आपण आहोत, असा गौप्यस्फोट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी केला आहे। यावेळी त्यांनी जयंत पाटील यांना आगीशी खेळू नका असा इशाराही दिला आहे। जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून मला भाजपात त्यांनी पाठवलं असं सांगावं, असं त्यांनी जाहीर आवाहनही दिलं आहे। भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उमरे झिजवल्याचा साक्षीदार संजय काका पाटील आहेत, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रही होते असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे। जयंत पाटील यांचं राजकारण अडचणीत आणणार असून त्यांनी आगीशी खेळू नये, तुमचा काळा इतिहास काढायला भाग पाडू नका असा इशाराही संजय पाटील यांनी दिला आहे। आपल्याला त्यांनी भाजपसोबत पाठवलं हे जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावं असं आवाहन त्यांनी दिलं आहे। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटलांनी संजय काका पाटलांवर टीका करताना भाजपातील माहिती काढण्यासाठी आपणच त्यांना भाजपसोबत पाठवलं होतं असा दावा केला होता। त्यामुळे आता सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील विरुद्ध संजय काका पाटील असा नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।